KNH News 24. ऊस वजनात थेट चोरी, एका टनाला 2 किलो घसरण उघडकीस, शेतकऱ्यांचा संताप. दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी नेवासा तालुक्यातील एका साखर कारखान्यावर शेतकरी हितासाठी मोठी धडक कारवाई करण्यात आली. शरद जोशी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील आणि राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट कारखान्यावर जाऊन ऊस वजन काट्याची प्रत्यक्ष तपासणी केली. तपासणी दरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला. प्रत्येक एका टन ऊस वजनामध्ये तब्बल 2 किलोची घट आढळून आली. ही बाब अत्यंत गंभीर असून या प्रकारातून शेतकरी, ऊस तोडणी कामगार आणि वाहतूकदारांची थेट आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की अशा प्रकारची ऊस वजनात फसवणूक केवळ एका ठिकाणीच नव्हे तर राज्यातील अनेक साखर कारखान्यांमध्ये सुरू आहे. शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर वजन काट्याच्या माध्यमातून डल्ला मारण्याचा हा प्रकार आता सहन केला जाणार नाही असा इशाराही देण्यात आला. या कारवाईवेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर, नेवासा तालुका अध्यक्ष अशोक काळे, युवा अध्यक्ष रोहित कुलकर्णी, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागवडे, ॲडव्होकेट कावळे, भाऊसाहेब किरण लंगे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतकरी संघटनेने प्रशासनाला इशारा देत सांगितले आहे की ऊस वजन काट्यांची तात्काळ चौकशी करावी, शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या घटनेनंतर नेवासा तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. KNH 24 न्यूजसाठी गणेश चौगुले, नेवासा. आज आपण सगळे स्वामी समर्थ शुगर कारखान्यावर सर्व दुपारपासून इथं आलेले आहात आणि इथं जे काय गौड बंगाल झालं, शेतकऱ्यांना लुटीचं जे धोरण इथं अवलंबलं गेलं, जर 20 टनामागं जर 1.5 टन, 1.25 टन जर मारित असती, तो मारलेला शेतकऱ्याला तर पहिला फटका आहे, परंतु जे ऊस तोडतात रात्रंदिवस पहाटी जाऊन त्यांनाही फटका आहे, वाहतूकदारालाही फटका आहे. स्वतः मुख्यमंत्री साहेब म्हणाले की बुवा कारखान्याच्या काट्यामध्ये तफावत आहे. अरे भल्या माणसा, गल्ली ते दिल्ली सत्ता तुमची आहे ना. तुम्ही ठरवलं तर एका दिवसामध्ये सगळ्या कारखान्याचे काटे एका मिनिटात नीट होतील, परंतु मी मुख्यमंत्री साहेबालाही विनंती करतो, सगळ्या निवडणुका संपल्या, तुमचा गुलाल झाला, सगळं झालं, परंतु जो शेतकऱ्यावर हे कारखानदार अन्याय करतात त्याला कुठंतरी सरकारने वाचा फोडावी. आणि आम्हाला काळे साहेबांनी फोन केल्यामुळं माझे सर्व शेतकरी संघटनेचे भाऊ या परिसरातून आले, त्यांना मी पहिले धन्यवाद देतो. शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे लोक, भावांनो, शेतकरी संघटनेचा एक जरी माणूस असला, तुम्ही जरी बिल्ले नाही लावले तरी शेतकरी भावांनी 10 लोकांनी त्याच्या मागे उभे राहा, तुमचा प्रश्न निश्चित सुटन. एवढं बोलतो. उद्या सकाळी शिवतारे साहेब येणार आहेत, काहीतरी 10ला येतील किंवा 11ला येतील, मोठे माणसं आहेत. तुम्ही पण या, आम्ही पण येऊ. आपण किती दिवसापासून तफावत झालेलं आहे त्यांचे ते सगळे रिपोर्ट पाहू, कावळे गोष्ट बरोबर आहे का, आणि त्यानुसार ते आता प्रशासन जे धोरण घेईल आणि जी शेतकऱ्याची बाजू असेल ती शेतकरी संघटना लावून धरणार आहे. उद्या काळे साहेब सकाळी इथं त्या बैठकीला येणार आहे. एवढंच बोलतो, इथं थांबतो. जय महाराष्ट्र.